आई परी फ्रेंड. परी परी हे काय करतेस तू? सकाळी सकाळी चित्र काय काढतेस? आता तू आवरलं नाहीस ना तर आजचा प्लॅन कॅन्सल. आई कॅन्सल नको करू. हे आपलं ठरलंय ना. आपल्याला पार्क मध्ये जायचे, चौपाटीवर जायचे, आईस्क्रीम खायचे. तू हे सगळं करणार आहे ना? प्रॉमिस केलंय ना तू मला? हे सगळं होणार पण जर तू पटकन रेडी झालीस तर. 2 मिनिटात रेडी होते आई. बघा, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5. हॅलो, गुड मॉर्निंग नेहाजी. एक अर्जंट काम होतं म्हणून फोन केला. हा बोला ना. मला तुमची सॅलरी स्लिप हवी होती अर्जंटली. आज ऑफिसला सुट्टी आहे. उद्या दिली तर चालेल? कसं आहे ना नेहाजी, उद्यापर्यंत उशीर होईल आणि घर जाईल. ती आज मिळणं गरजेचं आहे. म्हणजे कसं मी उद्या सकाळी सकाळी बँकेच्या लोकांना भेटेन आणि त्यांना देईन. नाहीतर नाही नाही नाही, मी करते काय. ग्रेट. मी स्वतःही आलो असतो सॅलरी स्लिप घ्यायला, बट माझा प्रॉब्लेम असा आहे की आज ऑफिसमध्ये खूप सारे महत्वाच्या मीटिंग्स आहेत. त्यामुळे मला आज ऑफिसमधून हलताही येणार नाही. प्लीज नेहाजी, तुम्ही येऊ शकाल का माझ्या ऑफिसला सॅलरी स्लिप घेऊन? आई मी रेडी झाली. नेहाजी? हो, मला ऑफिस मधून सॅलरी स्लिप घेऊन तुमच्या ऑफिस मध्ये यायला दुपार होईल, चालेल ना? हो हो चालेल, या. हा, मी वाट बघतोय. आई तू आता ऑफिसला जाणार, आता आपला प्लॅन कॅन्सल. का आपला प्लॅन काय कॅन्सल होणार? प्लॅन अजिबात कॅन्सल होणार. प्लॅन मध्ये फक्त थोडासा चेंज करू. सर्वात आधी आपण ऑफिसला जाऊ, मग तिथून रेस्टॉरंट मध्ये जाऊ, मग पार्कात जाऊ, मग तिथून परांजपे काकांच्या ऑफिस मध्ये माझं 5 मिनिटाचं काम. ते झाल्यानंतर तू म्हणशील थांब मी बंडू काकांना सांगून येते. अगं हळू. यश, पटेल नावाच्या एकाच वेंडरला फ्रिक्वेंटली टेंडर मिळत आले आणि इथेच कुठेतरी पाणी मुरते. पटेलची काय गडबड आहे ती फाइंड आउट करायलाच हवी. बाहेरून येतोय आवाज समीर. अरे ही आहे यश, डबेवाली. इथे काय कर विचारतो ना मी तुला. दरवाजा बंद कर. का? अरे तिने बघितलं तर 50 प्रश्न विचारेल परत. मग आता तू बस तिकडे बस. अरे यार तू काय काय करायला लागतो. इथेच थांबा, मी आले. सर तुम्ही आज तर संडे ना ऑफिसला? ते बॉस च काम होतं थोडं महत्वाचं म्हणून आम्ही आज आलो होतो. पण तू आज इथे कशी काय? मी ते हाय हाय माय लिटिल डार्लिंग, हाऊ आर यू? कशी आहे तू? मी बरी आहे. बरी. सॉरी सर. नाही नाही, इट्स ओके. फ्रेंड तुला सुट्टी नाही, आईला सुट्टी आहे. आम्ही कुठे कुठे जाणार आहे? चौपाटीला जाणार आहे, बीचवर जाणार आहे, आईस्क्रीम खाणार आहे, हॉटेलमध्ये जाणार आहे. तू पण चल ना आमच्या बरोबर. बरी बरी, अगं मी खरंच आलो असतो
पण आमचे बॉस आहेत ना, त्यांचं खूप महत्वाचं काम आहे, म्हणून तर आज मला सुट्टीच्या दिवशी यावं लागलंय. बॉस खूप खडूस आहे का? थोडेसे खडूस आहे, बाकी ठीक आहे. सॉरी सर, तुम्हाला डिस्टर्ब केलं. परी चल तू. बॉस काका इकडे या ना. प्लीज फ्रेंडला सुट्टी द्या ना. सुट्टी देऊ? ठीक आहे, देतो. एन्जॉय करा. पण मी काय म्हणतो, मी पण सुट्टी घेतो ना. आपण एक काम करू, चौघं मिळून खूप एन्जॉय करू. चालेल? तुम्ही कुठे बसणार? रिक्षामध्ये तर 3च जण बसतात. अरे बापरे, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. ठीक आहे, मग मी एक काम करतो, मी नाही येत तुमच्या बरोबर, मी इथेच थांबतो. तू जा, तुझ्या फ्रेंडला घेऊन मस्तपैकी एन्जॉय करा. ओके? नाही सर, खरंच खूप महत्वाची कामं राहिली आहेत. अरे ठीक आहे रे यश, एवढं काय पेंडिंग कामं करता येतील. तू जा बाबा, मस्तपैकी जा, एन्जॉय करून ये. जा 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 जा. हो सर, परीचं काय, ती काही बोलते. तुमचं जर काही काम असेल तर यशला थांबवून घ्या सर. नेहा, काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही जा, तिघेही मस्तपैकी एन्जॉय करा. काय आहे, लहान मुलांचं मन मोडू नये, आणि इतक्या लहान गोड मुलीचं अजिबात नाही. ओके? सो तुम्ही तिघेही जा आणि मस्त एन्जॉय करा. थँक्यू बॉस काका. युअर वेलकम. थँक्यू सर. सर मी थांबतो सर. अरे जा यश, तू काहीच प्रॉब्लेम नाही. जा जा जा, चला एन्जॉय करा. येस, युअर मोस्ट वेलकम. प्लीज या या या, चला एन्जॉय. यश प्लीज एन्जॉय. परी, सरांना काही काम असेल म्हणून त्यांनी यशला बोलवलं असेल ना ऑफिसला. तू काय लगेच बाहेर जाऊया, फ्रेंडला घेऊन जाऊ वगैरे. मला हे अजिबात आवडलेलं नाही. परी, इट्स ओके नेहा. ऍक्च्युली तिच्यामुळे आज मी वाचलोय, नाहीतर आज सुट्टीच्या दिवशी पण मला काम करायला लागलं असतं. हाय फाय. तू तिला डोक्यावर नको बसवून ठेवस. आणि हे बघ परी, आता आपण बाहेर चाललो ना, मग अजिबात गोड खायचं नाही आणि पैसे जास्त खर्च करायचे नाही. कळलं? नेहा, तुम्ही दोघी पुढे व्हा, मी आलोच. हा, आलोच. चल बाय. समीर, पैसे दे. हा? पैसे दे, पैसे मला. कसले पैसे? अरे पैसे, सुट्टे पैसे, कॅश दे. त्या दोघी बाहेर थांबल्यात, दे. मला एक सांग, बॉस कोण आहे रे? तू आहेस. नाही 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 नाही, या करोडोंच्या कंपनीचा खरा बॉस कोण आहे? अरे मी आहे, पण मी आजपर्यंत कधी खिशात पैसे ठेवले आहेत का? कधी गरजच नाही पडली. आता त्या दोघी मला कुठे कुठे घेऊन जातील, लोकल मार्केट, छोटी छोटी दुकानं. रिक्षावाल्याला कॅश द्यावी लागते बॉस. क्रेडिट कार्ड नाही चालत तिकडे, आणि त्याला पत्ता सांगावा लागतो कुठे कसं जायचंय ते. तुला काय कळणार म्हणा, तू पैसे दे. काय वेळ आणली डबे आणि पैसे पैसे दे करून आपला मागे लागलाय माझ्या. प्यार हमें. हॅलो, रिलॅक्स. मैत्रीण आहे ती माझी. हा ठीक आहे ना मग. दोस्ती हमें किस मोड पे ले आई. हे 100, हे 200, हे 500, तेरा आगे जाने क्या होगा. ओ हिरो थांबा, जरा 50-60 सुट्टे घेऊन जा. घ्या बघू जरा. ओके. अरे यश, अरे यश. थोडी तीखी बना ना. काय झालं? गुड गर्ल. तिखट नाही लागलं? तिला आवडतं तिखट. थोडा और तीखा बना ना. तिखट लागलं? नाही नाही, एक दुसरी दे ना प्लीज.
सुकापुरी. आता खाल्ली ना पाणीपुरी. अरे सुकापुरी तर हवीच ना. कितना हुआ? 100 रुपये. एक मिनिट. यश 100 रुपये. एक मिनिट, कसे ठेवतो पैसे? हे घे, 100 रुपये झाले. दे. थँक्यू. चला बाळा. आता कुठे? सँडविच. सँडविच पण खायचंय? ओके. तू काय खाणार? आय हॅव वन ग्रिल्ड चिकन सँडविच. दो टोस्ट सैंडविच, 3 टोस्ट सैंडविच. हाँ तीखा बना. नहीं, दो ही बनाई. कितना हुआ? 127. थांब. मी आहे ना, मी बघतो. 127 ना. एक मिनिट. ये 100 और 27. काय करतोयस तू? साध्या नोटा मोजता येत नाही तुला? तुझ्याहून चांगला हिशोब तर परी कर. फ्रेंड तुला मोजता येत नाही का? 2 + 2 4. 10 + 10 20. तू सुद्धा आता तुझ्या आईसारखी माझी मस्करी करते. आपण दोघं सेम टीम मध्ये आहोत ना परी. विसरलीस का तू? ये लो 130. कीप द चेंज. एक मिनिट. का? 3 रुपया दो. ले लीजिए. चला चल यश. यश, या बिल्डिंग मध्ये काय भाडं असेल रे? रेंट खूप जास्त असेल ना? जास्त. तसा हा एरिया पण खूप महागडा दिसतो. मला तर या एरियात घर घेणं परवडणारच नाही. इथे नाही, पण मला परवडेल त्या एरियात आता मला घर शोधून ठेवायला हवं. म्हणजे उद्या उठून जर काही प्रॉब्लेम झाला तर परीला ऐन वेळेस कुठे घेऊन जाऊ मी? आई इकडे ये ना. हा बाळा. फुगा किती मस्त आहे ना. काय ग? मला खूप भूक लागली. आपण रेस्टॉरंट मध्ये जाऊया. लगेच. चला. अरे ये बाळा. बस. अगं परी, इथे बस ना. तिथे कुठे? नाही, मला इथे बसायचं. राहू दे. ओके. बस. आर यू कम्फर्टेबल? थँक्यू. हे घे. बघ तुला काय हवं. नेहा, तुला काय हवं? ऑर्डर कर. आणि पैशांची काळजी नको करू. तुला सांगते, इथे काही पदार्थ ना उगाचच महाग असतात आणि त्याला एवढी चव पण नसते. अरे खरं सांगते, एकतर ते खूप महाग असतात आणि पोटही भरत.
तू पण ना. एनिवे, एक्सक्यूज मी, आय हॅव अ सँडविच. आणि तुला काय हवंय? मला हे पाहिजे. मसाला पास्ता. एक मसाला पास्ता. परी नको उगाच. मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं तिला खाऊ दे ना, तिला जे खायचंय ते. आज मी रोज पोळी भाजी खाते ना, आज मी हे खाणार. खात. एक मसाला पास्ता. आणि तू? माझ्यासाठी हे. एक्स्ट्रा चटणी? काय करतेस नेहा? चटणी खाणारीस का तू? पैसे आहेत माझ्याकडे. ओके, मी इडली सांबार. इडली सांबार. यश, तू परीचे इतके लाड करतोस तू, नंतर मला त्रास होणार. काही त्रास होणार नाही, मी आहे ना. फ्रेंड, तुला आमच्या स्कूल मधली गंमत सांगू का? अरे सांग ना. थँक्यू. राहू दे, मी भरवते. एक यश, मला एक सांग, इतर गोष्टीत इतका गोंधळतोस, पण हे टेबल मॅनर्स बरे जमतात रे तुला. ऍक्च्युली मी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो ना, तिथे शिकवलं आम्हाला. तू पण त्रास द्यायचा ग तुझ्या आई बाबांना, म्हणून त्यांनी तुला बोर्डिंग स्कूल मध्ये पाठवलं. नाही, मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हाच माझे आई बाबा देवाघरी गेले. आणि म्हणून मला बोर्डिंग स्कूलमध्ये घातलं. सॉरी फ्रेंड. इट्स ओके. सॉरी यश. इट्स ओके. यश, मला सांग, तू शेफालीचा सिरियसली विचार का नाही करत? म्हणजे तुला आयुष्यभर कोणी हक्काचा माणूस मिळेल. तू का हात धुवून माझ्या मागे लागलीस? हा, आणि तसंही तुझ्या मैत्रिणीला कोणीतरी 500 करोड वाला हवाय, म्हणून तर ती समीर सरांच्या मागे लागली. अरे शेफाली काही बडबडते, तिला पटवून थोडी ना पटणारे असे समीर सर 500 कोटीचं वगैरे. आपण ते सगळं तिच्या डोक्यातनं काढू, पण तू खरंच तिचा सिरियसली विचार कर. तशी ती थोडी वेंद्री आहे, पण मनाने खूप चांगली. तुझी खूप काळजी घेईल ती. हा, सॉरी, मला ना एक खूप अर्जंट मेसेज करायचा. एकच मिनिट. कुंजविहार नावाचं एक छोटं रेस्टॉरंट आहे, माझ्याकडची कॅश संपली आहे. तू बिल पे करून टाक प्लीज. आणि त्याला सांग की जेवण कॉम्प्लिमेंटरी असं सांग. थँक्स. काय रे, काय झालं? हा, तुझं लक्ष कुठे? सॉरी. तुला खायचं नाहीये? खातोय ना. मग बिल मागवूया का? हो हो, शुअर. वेटर, बिल द्या ना. मॅम, आज आमच्या मालकाकडून जेवण कॉम्प्लिमेंटरी आहे, तर बिल नाही घेणार. थँक्यू. असं कसं कॉम्प्लिमेंटरी? अरे वा, चांगलं आहे ना, कॉम्प्लिमेंटरी. आम्ही त्या दिवशी 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो होतो ना. हा. अरे तू पण तर होता. हा हा, करेक्ट. तिथे सुद्धा असंच बिल पे केलं होतं. आणि आजही. अच्छा, त्या टेबलचं बिल माझ्या नावावर ऍड करा. ते टेबल घ्या. ओके, थँक्यू. काय योगायोग आहे ना. बघ, तू ना उगाच टेन्शन घे. काय ना, मी खूप लकी आहे.
त्यामुळे माझ्या बरोबर हो बाबा, तू लकी आहेस.